श्रोतेहो नमस्कार. साहित्य सौरभ कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, पावसाळा अगदी तोंडावर आलाय. म्हणजे हत्ती गेलं आणि शेपूट उरलं म्हणतात ना, तसा अगदी जवळ आलाय. पण उन्हाची काहिली मात्र काही कमी होत नाहीये. आणि त्यामुळं तूर्तास बरचसं ऊन आणि कधीमधी ढगाळ हवेचा काय तो थोडासा दिलासा. पण हा दाह काहीसा कमी करण्याचा हा प्रयत्न. ऐकूया आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये गीतेश शिंदे यांच्या कविता आणि सुजाता राऊत यांचे ललितलेख. अगं ये सुजाता, एवढी उन्हाची. अरे बघ ना गीतेश, किती उन्हाचा कडाका वाढलाय यावर्षी. हो ग, पण दरवर्षी आपल्याला वाटतं की यंदा ऊन जास्त आहे, पण तरी देखील आपण तो उन्हाळा ढकलतोच ना. आणि आपण आपल्या घामाच्या धारांनी चिंब भिजलेला असतो त्यावेळेला. पण अशा उन्हात सुद्धा न कविमन हे बहरलेलं असतंच, आणि कवी त्यामध्ये सुद्धा एखादी कविता शोधतात. अर्थात, कारण फक्त पाऊसच नवसर्जनाची चाहूल देतं असं नाहीये, तर हे ऊन देखील कवी मनाला काहीतरी सुखावणारी सावली देऊनच जातं की. आणि म्हणूनच या उन्हाची कुठेतरी पिवळी धम्मक भूल पडली की काय, असं माझ्या कवी मनाला वाटतं. होऊन जाऊ दे ना तशीच एखादी छान कविता. बरं, करतो सादर. कविता अशी आहे. पिवळ्या धम्मक ओसाडावर पिवळे धम्मक फूल. पिवळ्या धम्मक ओसाडावर पिवळे धम्मक फूल, माळरानावर गेली उतू पिवळी धम्मक भूल. वा. भिरभिरत राहतं एक वाऱ्यावर थकलं पान, भूतकाळ त्याचा हिरवा अन पिवळं वर्तमान. दबक्या पावलानं गवतातून हिरव्याचा काढे माग, उन्हाची दहशत अशी जणू चाले पट्टेरी वाघ. अरे वा. वारा वारा सैरा वैरा धावतो चोहीकडे, वारा वारा सैरा वैरा धावतो चोहीकडे, ठेचकाळतो पडतो तरी चढतो उन्हाचे कडे. पांढरा शुभ्र अडला ढग उघडा त्याची छत्री, पांढरा शुभ्र अडला ढग उघडा त्याची छत्री. उन्हाच्या तडाख्यातून विसाऊ दे धरित्री, उन्हाच्या तडाख्यातून विसाऊ दे धरित्री. अरे वा गीतेश, अतिशय उत्तम. म्हणजे या उन्हाचीच इतकी रूपं तुझ्या कवितेमध्ये दिसतायत. अशी अजून एखादी कविता सादर करशील का? कविता सांगायला किंवा ऐकवायला हरकत नाही, पण या उन्हामध्ये आपल्याला कोणाचा आधार असेल तर तो झाडांचा आधार असतो. बरोबर. आपण सावली शोधायचा प्रयत्न करतो, पण सध्या परिस्थिती अशी झाली आहे ना सुजाता, की आपल्याला कुठे शोधूनही झाड सापडत अगदी नाही. खरंय, बरोबर. की आपण एवढी कुऱ्हाड चालवली आहे ना या शहरीकरणाच्या रेट्यामध्ये, की झाडच सापडत नाहीयेत. मग अशा वेळेला ही उन्हाची कुऱ्हाड आपल्यावरती बरसतीये की काय, असंच वाटतंय. आणि मग तीच कविता मी तुला ऐकवतो. उन्हाची कुऱ्हाड. कविता अशी आहे. सळसळत फुटल्या धमन्या फांद्यांच्या, अंगा खांद्यावर खेळे धामणी उन्हाच्या, गाळणी पानांच्या गाळे मध्यांनीचे ऊन, गाळणी पानांच्या गाळे मध्यांनीचे ऊन, फुलं इवलासा देह किती गेलेला थकून. शोधते या सावलीत उन स्वतःचे अस्तित्व, शोधते या सावलीत उन स्वतःचे अस्तित्व, मोडलेला दंभ त्याचा गमावले सारे स्वत्व. झाडाचा किती ग उर आलेला भरून, झाडाचा किती ग उर आलेला भरून, त्याची हटेना नजर निळ्या आभाळावरून. आहे खोडात भिनली उभी ताठ माती माया, आहे खोडात भिनली उभी ताठ माती माया, जरी रापलेला देह तरी उजळली काया. कोण्या फांदीत दडली शोधा उन्हाची कुऱ्हाड, कोण्या फांदीत दडली शोधा उन्हाची कुऱ्हाड. घाव घालण्याच्या आधी उगवावे नवे झाड, घाव घालण्याच्या आधी उगवावे नवे झाड, उगवावे नवे झाड. वा वा. ती उन्हाची कुऱ्हाड जशी काही आमच्या डोळ्यासमोर आता तळपताना दिसते. अर्थात. आणि हे लक्षात ठेवायला पाहिजे की कुठलंही झाडावरती घाव घालण्याच्या आधी आपल्याला 4 नवी झाडं लावायला शिकलं पाहिजे, तरच पुढचे उन्हाळे जे आहेत ना ते सुसह्य होतील. पण या काळामध्ये आपल्याला काय बहरलेलं दिसतं माहितीये का, तर गुलमोहर आणि बहावा हे बहरलेले दिसतात. मला आठवते की तुझ्या मातीत मिसळण्याची गोष्ट मध्ये बहाव्याचा एक सुंदर काहीतरी ललित लेख आहे, तर तो मला जरा वाचून दाखवशील का, एखादा ललित लेख? हो, बहाव्यावरती जो लेख आहे तो आहे बसंती बसंती होने लगे मेरे सपनी. बर. दुपारची उन्ह कलायला लागली,
की मी आणि स्वप्नू बाहेर पडायची तयारी करू लागायचो. त्या दिवसांना तीव्र ऊनझळांचा वास असायचा. दुपारच्या आमरसाच्या जेवणाने तृप्त केलेलं असायचं. झाडावरचा सोनेरी गरांचा फणस खाली उतरवून ठेवलेला असायचा. गच्चीवर चिकोड्या पापडांचं वाळवण टाकलेलं असायचं, ते उचलून ठेवायचं असे. सांगलीतली सकाळ उगवायची ती सोनपिवळ्या उन्हात. समोरच्या पेरूच्या झाडावर साळुंक्या आवाजाची धूम उडवत. वेलमोगरा बहरून ओसंडून वाहू लागायचा. ती फुलं ठळक चांदण्यांसारखी दिसायची. वा. दुपारी अंगणात ठेवलेल्या छोट्या वाट्यांमधलं पाणी प्यायला मग चिमण्यांची झुंबडच उडायची. दुपारी ऊन चढू लागायचं आणि जेवणानंतर डोळ्यांवर गुंगी चढायची. नंतर वेलची मधुर पन्ह घेऊन ओसरत्या उन्हात आम्ही बाहेर पडत असू. सांगलीच्या ताईच्या घराची कॉलनी ओलांडून खूप खूप गप्पा मारत आम्ही पुढे निघायचो. मध्ये बऱ्याचशा घरांसमोर जुईचे मांडव फुललेले असत. नारळाची झाडं, काहींनी निगुतीने राखलेली शोभिवंत झाडं डौलात उभी असायची. मग आम्ही अलंकापुरीच्या रस्त्याला लागायचो. बर. दोन्ही बाजूंना असलेले शांत निवांत बंगले, काहींची कलात्मक मांडणी, काही साधे आटोपशीर, काहींची नावं रम्य कल्पक. आणि मग आम्ही त्या आवडत्या गल्लीपाशी यायचो. बहावा लेन असंच आम्ही तिचं नामकरण केलं होतं बरं का. क्या बात आहे. गल्लीचं दुसरं टोक बऱ्यापैकी मोठ्या रस्त्याला जाऊन मिळायचं. गल्लीच्या सुरुवातीलाच गुलमोहर स्वतःचं वैभव लख्ख उधळून समोर उभे असत. अर्धवट खाली गळालेली लाल फुलं, पानं, काटक्या आणि वर दिसणारं निळसर स्वच्छ आकाश. गल्लीतला डांबरी रस्ता, त्याला उन्हाचा तापलेला खरपूस वास असायचा. गल्लीत आत दुतर्फा जोरदार जोमदार रसरसून फुललेला बहावा. एखाद्या चित्राला ठसठशीत पिवळ्या रंगाची चौकट काढावी असा दोन्ही बाजूंना गच्च उफाणून आलेला तप्त पिवळ्या रंगाचा बहावा. पिवळी झुंबरं जडवलेल्या घोसांनी लहडलेल्या फांद्या. इथे आलो की आम्ही स्तब्ध व्हायचो. ते पिवळं तेज डोळ्यात मावायचंच नाही. दोन्ही बाजूंना घरं होती, पण एक तृप्त सोनपिवळी शांतता नांदत असायची तिथे. कुणीतरी अंगणात पाण्याचा शिडकावा मारलेला असे. तो मातीचा गंध आणि संध्याकाळचा वारा. इथे पोहोचलो की वाटायचं एखाद्या अज्ञात आनंदी प्रदेशात आलो आहोत आपण. एखाद्या दीर्घ कवितेचा अर्थपूर्ण तुकडा अर्थाच्या वेलांटी सकट उलगडून ठेवावा, तसा रस्त्यावर पडलेल्या पिवळ्या पाकळ्यांचा खच. तिथं एक छोटंसं बाग होतं कडेला आणि वरती अर्थातच आहाहा बहावा. आम्ही बाकावर बसायचो आणि वर पिवळ्या घोसांच्या दाटीतून दिसणारे आकाशाचे रंग निरखत राहायचो. कुठेतरी गाण्याची लकेर ऐकू यायची. चित्रपट छोटीसी बात मधलं ते एक गाणं. ये दिन क्या आये लगे फूल हसने, देखो बसंती बसंती होने लगे मेरे सपने. बहाव्याला राजवृक्ष म्हणतात. ऋग्वेदात त्याचा उल्लेख आहे कर्णिकार आणि कृतमाल, म्हणजेच कानात घालता येणारा अलंकार, ज्याला फुलांच्या माळाच येतात. संस्कृतमध्ये आरगवत, पण आपले बहावाच नाव अधिक जवळचं वाटतं. ही सोनसळी आठवण जरी आली तरी मन शांत निवांत होतं. डोळ्यांसमोर तेजाळ पिवळ्या छटा तरळू लागतात. सोने जैसी हो रही है हर सुबह मेरी, लगे हर सांझ अब गुलाल से भरी. मुकेशचा आवाज आणि भोवती पसरलेलं आनंदी वलय. मनाच्या एका कोपऱ्यात हा तेजाळ लख्ख तुकडा जपून ठेवलाय. आयुष्यात अनेकदा काळोखे क्षण येतात. जीवघेणी शांतता येते. मन बधीर होतं, विरस विरस होतो. वर्तमानाला सामोरं जाण्याची शक्तीच जणू काही क्षीण होते. अशा वेळी
ती बहरलेली गल्ली आठवते. तेजाने लगडलेले घोस, ते तृप्त क्षण आठवतात. आणि मग खात्री वाटायला लागते. पुन्हा येणार ते दिवस, पुन्हा हसणार फुलं. आणि हो, बसंती बसंती होने लगे मेरे सपने. वा वा वा, अगदी म्हणावंसं वाटतं, आहा हा बहावा, असंच म्हणावं असं वाटतं. आणि तुला माहितीये का, बहाव्याला हिंदीमध्ये काय म्हणतात? काय बरं म्हणतात? अमलताश. अरे वा, किती सुंदर नाव आहे म्हणजे ना. वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याला एक वेगवेगळं नाव आहे. जसं तू मला त्याच्यामध्ये सांगितलं की संस्कृतमध्ये काय म्हणतात. तू बघितलं असेल का, आपल्या शहरात तरी आपल्याला 2 वेळा पाणी येतं. हो ना, अगदीच. पण जर आपण महाराष्ट्राच्या इतर भागाचा विचार केला तर अशी परिस्थिती आहे की फार भीषण परिस्थिती आहे. मार्च पासून टँकरग्रस्त गावं झालेली आहेत. आणि म्हणजे अनेक मराठवाड्यामध्ये तर विचारायलाच नको. खरंच आहे. त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी म्हणतात ना की आतून काहीतरी वाटतच असतं ना, म्हणजे एका कवीला वाटतच असतं. कवीच्या मनात येतच असं काहीतरी. हो. तशी एखादी कविता आहे का तुझी? हो, आहे की. मग तीच एखादी कविता मी तुला सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे उभ्या जन्माचे हे देणे. बघ कशी वाटते तुला. कशा उतरल्या पोरी आत खोल विहिरीत, कशा उतरल्या पोरी आत खोल विहिरीत, कुणी बांधला हा फास मायबाई नशिबात. कुणी पाण्याचे हे कर्ज दिले तिच्या डोईवर, वा. कुणी पाण्याचे हे कर्ज दिले तिच्या डोईवर, हंडा कळशीने फेडे उभे व्याज जन्मभर. चक्रवाढीने वाढतो फक्त नशिबी जोहार, काय बात मुद्दलाची देव झाला सावकार. कुणी फासला काळीमा गावावर दुष्काळाचा, कुणी फासला काळीमा गावावर दुष्काळाचा, पाण्याविना हिरावला बघ मान पाहुण्याचा. अरे रे. वय चालले निघून देई कुणीही ना लेक, वय चालले निघून देई कुणीही ना लेक, गाव बाशिंग बांधून मोडे त्याची सोयरीक. वाहो दुथडी भरून आटपाट आषाढात, वाहो दुथडी भरून आटपाट आषाढात, उभ्या जन्माचे हे देणे यंदा फिटो पावसात, उभ्या जन्माचे हे देणे यंदा फिटो पावसात, फिटो पावसात. गीतेश, तुझ्या या कवितेमध्ये जी वेदना आली आहे ना, ती अगदी खरंच मनाला भिडलेली आहे. कारण हे असं भीषण रूप आपण बघतो आहे खेडेपाड्यामध्ये, आणि खरंच पावसाची आपण खूप वाट बघतायत ही लोक. हो, म्हणजे आपण आता विठ्ठलाच्या चरणी साकडं घालूया की हा जो आषाढ ऋतू येऊ घातलेला आहे, आता आपण पावसाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहोत. आणि यंदाचा पावसाळा सगळं काही सुजलाम सुफलाम करणारा असो, अशी आपण प्रार्थना करूया. आणि मला वाटतं की त्याबद्दल तूही काहीतरी लिहिलं असेल की हे जे मेघ दाटून येत आहेत, हे जे आता काळवंडत चाललेलं आहे, तर त्याबद्दल तुला काय वाटतं? हो ना, ते एका मी लेखामध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. लेखाचं नाव आहे पापण्यांवरचा कृष्णमेघ. अरे वा. जूनचा पहिला आठवडा संपताना आम्ही पुण्याहून डेक्कन एक्सप्रेसने निघायचो. ठाण्याला उतरलो की लगेचच जाणवायचा हवेचा उष्ण दमट स्पर्श. पुण्याहून आल्यावर तर ते विशेषच जाणवायचं. आभाळ विचित्र कोंदून गेलेलं असायचं, मनावर मरगळ असायची. जून म्हटलं की हवा ही अशीच असायची, आई म्हणायची. आणि मग घरात वाळवणाचे पदार्थ नीट पॅकबंद व्हायचे. गुळांबा साखरांबा तयार होऊ लागायचा. लोणच्याच्या हळद हिंगाची फोडणी दरवळायची. नवीन पुस्तकांना कव्हर घालून तयारीत आम्ही शाळेची वाट बघत असू. पण त्या प्रचंड उकाड्याने सगळेजण कावून गेलेले असत. अशाच एखाद्या दुपारी उकाड्याचा कळस झालेला असताना आभाळाचा रंग बदलू लागायचा. भर दुपारी रस्त्यावरची धूळ उडू लागायची. हलकासा मातीचा गंध आला की समजायचं आला आला, पहिला पाऊस आला. पावसाचे थेंब छपरावर वाजू लागायचे. एखादी कडक शिस्तीची कठोर आजी नातवंडांची गोजिरी तोंड बघून कशी विरघळू लागेल, तशी दमट तप्त हवा आता निवळू लागायची. पावसाची पहिली सर जोरात आली की क्षणभर आसमंत स्तब्ध झाल्यासारखा वाटायचा. क्षणभरात मेंदीच्या कुंपणावरची धूळ झटकली जाऊन स्वच्छ पोपटी हिरवी मेंदी समोर डुलू लागायची. शेवगा जणू आनंदाने थरथरायचा.
तगरीची फुलं पावसाच्या थेंबांच्या माऱ्याने मोडून खाली गळायची. एका क्षणात बाहेरच्या सृष्टीचं रूप पालटतंय असं वाटू लागायचं. दारातून मंद गार वारा हळुवारपणे आत यायचा. त्याचवेळी समोरच्या भिजपावसात माझी मैत्रीण अनघा समोर येऊन उभी राहायची. बरं. मस्तपैकी पावसात भिजत असायची. फ्रॉक भिजलेला, डोक्यावरचे केस भिजून चिप्प बसलेले, चेहरा आनंदाने फुलून उठलेला, डोळे बारीक झालेले. तिचा तो चेहरा बघून ना मला खरंच हसायला यायचं. पावसाचे थेंब झेलताना आणखीनच डोळे बारीक करून ती म्हणायची, चल येतेस. आणि मग आम्ही त्या पावसामध्ये तशाच धावत सुटायचो. पाऊस वाढायला लागायचा. गार हवेचे झोत त्यात मिसळून जायचे. आता आम्हाला कसलंच भान नसायचं. फक्त पाऊस आणि आम्ही. पायाखाली माती मिसळलेलं गढूळ पाणी पायाचे घोटे बुडेपर्यंत साठू लागलेलं असायचं. चेहऱ्यावर गालांवर पाऊसधारा सपासप येत राहायच्या आणि निथळत असायचा एक अननुभूत आनंद, पार चिंब चिंब करून टाकणारा. थोड्या वेळानं मात्र पाऊस खूप जोरात वाढायचा, इतका की त्याच्या धारा अंगाला लागायच्या. तेव्हा मात्र आम्ही थोड्या घाबरून आपापल्या घरी पळून जायचो. इतकी वर्ष उलटली तरी मैत्रिणीचा चिप्प भिजलेला हसरा चेहरा मनातून कधीच पुसट नाही झाला. पावसात भिजणं मागे पडलं. फक्त पागोळ्यांखाली हात धरायचे, मग तेही मागे पडलं. पाऊस नुकता सुरू झाला की लोकल रेंगाळायच्या. मधल्या स्टेशनला अडकून पडायचो. बाहेर रिपरिप आणि आपण लोकलच्या कोलाहलात पाय अवघडून उभे आहोत हे चित्र नंतर नित्याचंच झालं. पावसाळी झाकोळात मन उदास झालं ना की माझ्या आठवणींची मी ओंजळ उघडते आणि ओंजळीत दिसतो निरागस, तृप्त भिजलेला कुण्या मुलीचा केस भिजलेला चेहरा, नव्हे सुखाचा चेहरा. वा वा वा, क्या बात आहे. खरंय, पाऊस येतो तेव्हा सुख घेऊन येतो आणि त्यामुळे ही सृष्टी आहे ना नवचैतन्याने बहरू लागते. पाऊस येण्यापूर्वी जे झाकोळून येतं ना त्याचं सुद्धा एक सुंदर असं विलोभनीय रूप असतं ते सुद्धा. होय. तुझ्या एखाद्या कवितेत आलंय का असं रूप? अर्थात माझी एक कविताच आहे त्या शीर्षकाची, झाकोळल्या तळ्यातून. अरे वा. येता भरून या मेघ झाकोळले खोलतळे, येता भरून या मेघ झाकोळले खोलतळे, अशा कातर समयी दाटे पाखरांचे गळे, वीज चाबकाचा मार ढग सोसे पाठीवर, लख्ख उमटले वळ आभाळाच्या मनभर, काय सलते मनात फांदी पाहते शून्यात. अरे वा. काय सलते मनात फांदी पाहते शून्यात, तरंगांच्या भोवताली गुढवलय अज्ञात. वा वा. झडलेल्या पानातून झाड चरित्र सांगते, झडलेल्या पानातून झाड चरित्र सांगते, निरोपाचे मजकूर पहिलं तिरास धाडते, बाहू पसरून उभे भेटीसाठी दोन्ही काठ. वा. बाहू पसरून उभे भेटीसाठी दोन्ही काठ, झाकोळल्या तळ्यातून कशी शोधायची वाट, कशी शोधायची वाट, कशी शोधायची वाट. वा गीतेश, ते संपूर्ण वातावरणच समोर उभं राहिलं नाही, मन सुद्धा आपलं झाकोळून जातं अशा अवस्थेत. हो, पण या झाकोळलेल्या तळ्यातून आपल्याला कुठेतरी वाट सापडलेली असते आणि ही वाट जी आहे ना ती नवसर्जनाची वाट असते. अगदीच बरोबर. आणि हा येणारा पावसाळा प्रत्येक मनामनाला चिंब करणारा असेल असंच मला वाटतं. अगदी नक्कीच. त्या नवीन सृजनाची आपण वाट पाहत राहू. नक्कीच. हो. साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण गीतेश शिंदे यांच्या कविता आणि सुजाता राऊत यांचे ललित लेख ऐकले. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.